शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. पुणे कोर्टाबाहेर नराधमाच्या विरोधात नागरिक आक्रमक. पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. नसरापुरात चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पुण्यातील पीडितेच्या धायरीमधील घरी भेट. संतप्त नागरिकांच्या घोषणा. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी. तर आरोपीच्या विरोधात कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू. सुनेत्रा पवारांचा शब्द. पुणे पुन्हा हादरलं. खेडच्या खालुंबरेमध्ये 3 वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या. नराधम आरोपी दक्षिण म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात. आरोपी 16 वर्षीय असून मूळ बिहारचा असल्याची माहिती. सोलापुरातील बोरामणी गावात तिहेरी हत्याकांड. संपत्तीच्या वादातून दिराकडून भावजयसह पुतण्या आणि पुतणीची हत्या. आरोपी फरार. पोलिसांकडून तपास सुरू. मोठ्या भावाकडून छोट्या भाऊ शिंदेंवर एकनाथ शिंदेंची नाराजी. समज दिली तरी महेश शिंदेंचं बोलणं बदललेलं नाही. एकनाथ शिंदे त्यांच्याबाबत निर्णय घेतील. मंत्री संजय शिरसाटांकडून महेश शिंदेंवर कारवाईचे संकेत. संजय शिरसाट माझे चांगले मित्र. आम्ही एकत्र काम केलंय. एकत्र बसून ठरू. कारवाईच्या संकेतानंतर आमदार महेश शिंदेंची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं पक्षप्रवेशावर सूचक वक्तव्य. आज ठाकरे सेनेसोबत, उद्याचं सांगता येणार नाही. संजय जाधव यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा. 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते. राजकारणामध्ये बॉन्ड किंवा अग्रीमेंट नसतं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार. सामनातून दावा. भाजपकडून अजितदादांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे. शिंदेंचे आमदारही उद्या भाजपमध्ये जातील. खासदार राऊतांचा भाजपवर निशाणा. खरात प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकरांना चौकशीसाठी समन्स. तर चाकणकर बहिणींना अटक झाली पाहिजे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू. रुपाली ठोंबरे पाटलांचा आरोप. बच्चू कडूंनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होत जिवंत समाधी घेतली. सामना अग्रलेखातून टीका. तर जनतेने नाकारलं म्हणून नेत्यांकडे जावं लागलं. बच्चू कडूंचं भाष्य. राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय. प्रहारच्या नावावर निवडून येत नाही ही कार्यकर्त्यांची भावना. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचं भुया उंचावणारं वक्तव्य. TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी फरार आरोपी निदा खानचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. तर इतर 4 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. SITकडून डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, संपर्क साखळी आणि इतर धागेदोरे तपासण्यावर भर. नागपूरसह विदर्भामध्ये पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. काल काही भागामध्ये पावसाची हजेरी. पावसाची शक्यता असल्यानं तापमानातही घट. होर्मुझमधून कुठल्या शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.